नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिकारी व कर्मचाऱ्याला आपल्या नैमित्तिक रजा उपभोगल्यानंतर अर्जित रजा कशा प्रकारे मंजूर होणार आहेत याबाबतचं हे पत्र आहे, ते आपण पाहणार आहात. पहा, महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचं दिनांक 15 एप्रिल 2026 रोजीचं हे पत्रक आहे आणि या संदर्भ दिला वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक 2025 प्रकरण 65 शासन 1 दिनांक 16/5/2025 चा हा संदर्भ आहे आणि परिपत्रकामध्ये काय सांगितले ते समजून घेऊया. संदर्भाधीन परिपत्रकानुसार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्याधीन उपस्थिती व रजेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पहा, तथापि असे निदर्शनास आले आहे की काही अधिकारी व कर्मचारी हे 8 पेक्षा अधिक नैमित्तिक रजा उपभोगत असून गट ब राजपत्रित संवर्गातील काही अधिकारी बदली रजा मंजूर करण्याची मागणी करत आहेत. यास्तव नैमित्तिक रजा व बदली रजेच्या अनुषंगाने पुढील सूचना देण्यात येत आहेत. पहा, या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांनी 8 पेक्षा अधिक नैमित्तिक रजा म्हणजेच किरकोळ रजा कॅज्युअल लीव्ह उपभोगल्यानंतर त्यांना नक्की कोणत्या प्रकारची रजा द्यायची आहे याबाबत या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे, ते समजून घेऊया. एक, विभागातील अधिकारी कर्मचारी हे एका कॅलेंडर वर्षात 8 पेक्षा अधिक नैमित्तिक रजा उपभोगल्यानंतर पुढील प्रत्येक 1 दिवसाच्या अनुपस्थितीसाठी त्यांच्या मागणीनुसार अर्जित रजा खाती शिल्लक असल्यास मंजूर करण्यात येईल. म्हणजेच पहा, आता जर आपण 8 पेक्षा अधिक किरकोळ रजा किंवा नैमित्तिक रजा अर्थात कॅज्युअल लीव्ह जर उपभोगल्या आणि आपल्याला आणखी रजा पाहिजे असतील तर प्रत्येक पुढच्या दिवसासाठी जे आपल्या अर्जित रजा शिल्लक आहेत त्यातून आपल्याला रजा घेता येऊ शकते. तसेच गट ड, गट क व गट ब अराजपत्रित संवर्गातील कर्मचारी वगळता इतर सर्व अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदली रजा अनुदेय होणार नाही. हे देखील महत्वपूर्ण या पत्रामध्ये सांगितले की गट ड, गट क आणि गट ब अराजपत्रित संवर्गातील कर्मचारी वगळून इतर सर्व अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना ह्या बदली रजा अनुदेय असणार नाहीत. तर आजच्या परिपत्रकामध्ये आपण आपल्या 8 पेक्षा जास्त नैमित्तिक रजा म्हणजे किरकोळ रजा किंवा कॅज्युअल लीव्ह संपल्यानंतर आपण अर्जित रजा घेऊ शकतो याबाबतचे हे महत्वपूर्ण पत्र प्राप्त झाले आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपली शाळा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.